तर आदित्य ठाकरे यांना आमदार बनवण्यात माझा वाटा असल्याचं सचिन अहिर यांनी सांगितलं. वरळीवर कुणाचाच सातबारा नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. ठाकरेंनी दिलेली जबाबदारी पार पाडल्याचं अहिर यांनी म्हटलंय. मी देखील वरळीमधून निवडून आलो होतो असं सचिन अहिर यांनी टू द पॉइंट या विशेष मुलाखतीमध्ये म्हटलेलं आहे. मी जसं अगोदर सांगितल्याप्रमाणे की त्यांनी जी जी जबाबदारी देण्याचं काम केलं, आज त्याची पण चीज आपण करण्याचं काम केलं ना. एक दुसरा महत्त्वाचा तुम्ही हा मुद्दा आपण लक्षात घ्यायला पाहिजे की 2019 साली मी जर ती भूमिका घेतली नसती तर कदाचित ते वरळीतून त्यांनी निवडणूक लढवली नसती, त्यांनी दुसऱ्या परिसरातून लढवली असती. आज बालेकिल्ला म्हणून जे तुमच्यामुळे आदित्य ठाकरे आमदार झाले असं म्हणायचं का? माझाही थोडा तरी वाटा होता ना. माझ्यामुळे म्हणजे माझा सिंहाचा वाटा होता काय होता तो मतदार ठरवेल. पण वरळी हे शिवसेनेचाच बालेकिल्ला होतं मुळामध्ये. हे मी वरळीतूनच निवडून आलो ना. हो, मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि काँग्रेसच्या अलायन्समधला मी कुठं निवडून आलो? मी काय बाहेरून नाही आलो आणि चांगली मताने मी आलो. सांगण्याचा हेतू असा आहे की ज्यावेळी ट्रँग्युलर फाईट होते ती होती, ज्यावेळी 1-to-1 फाईट होते. आता तुम्ही आज विचार करा की मिलिंद देवरा पण बाहेरचे असताना पण त्यांनी एवढी आघाडी घेतली. तर असं नाही का नाही की म्हणजे म्हणून वरळीवरती कोणाचा सातबारा असं नाही, माझाही नाही तसं कोणाचाही नाही आहे. हे पॉलिटिकल सिच्युएशन चेंज होऊ शकते. आणि मी तुमच्या माध्यमातून सांगतो की वरळीचं जॉग्राफिकली जर तुम्ही बघितलं, कल्चरल तो राहिला पण जॉग्राफिकली हा एरिया जो हायराईजचा वाढतो आहे आज नाही 5-10 वर्षानंतर ही एक वेगळीच कॉन्स्टिट्युन्सी होणार आहेत की ज्यामध्ये चाळ सिस्टम किंवा बीडीचा आता रिडेव्हलपमेंट झालेलं आहे, त्यात पण से लेबल येणार आहे, हे येणार आहे. तर ती जी वाढणारी जी लोकसंख्या तो पूर्ण जिओलॉजिकल त्याचा चेंज करणार आहे.